हॅलो फ्रेंड्स, आपण इयत्ता चौथीतील स्कॉलरशिप विषयातील गणित या विषयाची उदाहरणे अभ्यासत आहोत. तर चला सुरुवात करूया. प्रश्न असा आहे बघा की 13 गुणिले 12 भागिले कंसात 2 अधिक 2 वजा 4 अधिक 7 बरोबर किती. तर हा काय प्रश्न कशावर आधारित आहे, तर पदावली आहे ही. तर ही पदावली सोडवावी लागते. त्यासाठी तुम्हाला पदावली सोडवण्याचे नियम माहीत पाहिजेत, तर तुम्ही पदावली सोडवून घेऊ शकता. तर चला मी ही पदावली मांडून घेऊन तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायची ते सांगते बघा. या ठिकाणी बघा की मी पदावली जशी आहे तशी मांडून घेतलेली आहे की बघा 13 गुणिले 12 भागिले कंसात 2 अधिक 2 वजा कंसात 4 अधिक 7 बरोबर किती. तर पदावलीचे नियम काय असतात ते तुम्हाला माहीत पाहिजे की पदावलीचे नियम काय असतात की कंसाचे भागू बेव म्हणजे काय, तर कंसातील जी क्रिया आहे ती अगोदर करायची. कंसाचे त्यानंतर जर गुणाकार त्याच्या बाहेर संख्या असतील तर कंसाच्या बाहेर संख्येला गुणायचं. त्यानंतर म्हणजे भागाकार, नंतर म्हणजे गुणाकार, बेरीज व वजाबाकी अशा पद्धतीने क्रियांचा क्रम करावा लागतो. म्हणजे भागू बेव आणि त्याच्या अगोदर कंसाचे अशा पद्धतीने एकाडेक म्हणजे एक 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 क्रिया करावी लागते. तर बघा की या ठिकाणी अगोदर आपण कंस सोडवणार आहोत. की या ठिकाणी बघा की मी 13 जसे आहेत तसे अगोदर राईट करून घेते, गुणुले 12 आहे असे भागिले आहे असे. त्यानंतर बघा कंसात काय क्रिया आहे, तर अधिकची बेरजेची क्रिया आहे. मग 2 अधिक 2 काय होतील, अगोदर कंस सोडून घ्यायचे बघा की या ठिकाणी. मग 2 अधिक 2 काय होतील, तर 4 या ठिकाणी मांडले वजा या कंसाचं काय येईल, इथंसुद्धा बेरीजच दिलेली आहे. 4 अधिक 7 किती होतील, तर 11 ते सुद्धा आहे असे मांडले. त्यानंतर बघा की आता काय आहे, याच्यात गुणाकार आहे, भागाकार आहे, वजाबाकी आहे. मग अगोदर कोणती प्रोसेस करायची, अगोदर कोणती क्रिया करायची, तर भागाकाराची करायची बघा. म्हणून 13 आहे असे मांडले गुणुले. आता 4ने जर 12ला भागले तर 4 त्रिक 12 कितीचा भाग लागला, 3चा. म्हणून या ठिकाणी 3 लिहायचे वजा 11 जसे आहेत तसे लिहिले. त्यानंतर आता गुणाकार वजाबाकी. मग अगोदर गुणाकाराची प्रोसेस करायची, गुणाकाराची क्रिया करायची. मग बघा 13 गुणुले जर 3 केले तर 13चा पाडा 3पर्यंत म्हणावं लागेल. 13चा पाडा 5 पाहिजे. 13 त्रिक 39 वजा 11 या ठिकाणी बघा 9तून 1 जर गेले तर 8 आणि 3तून 1 गेले तर 2 म्हणजे बघा किती मिळाले की 28. काय आपल्या या पदावलीचं सोडवून आपल्याला उत्तर मिळालं 28. जर या ठिकाणी आपण उत्तर चेक केले, या ठिकाणी बघा की आपण उत्तर चेक करूयात. बघा पदावलीची उत्तरं पर्याय 1 73, पर्याय 2 87, पर्याय 3 28, पर्याय 4 0. तर बघा की पर्याय 3 28 हे करेक्ट उत्तर आहे. आपलं उत्तर आलं 28. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन बघा की एका शाळेतील 2/3 विद्यार्थी सहलीला गेले. तर सहलीला न गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 72 आहे. तर शाळेतील एकूण विद्यार्थी किती. म्हणजे बघा सहलीला विद्यार्थी किती गेलेले आहेत, 2/3. सहलीला न गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे, त्यांनी 72 आहे. तुम्हाला हे माहीत पाहिजे जो काही गट गेलेला आहे अपूर्णांक असेल तर जो छेदात गट असतो तो एकूण गट असतो आणि अंशात असतो ते गेलेले न गेलेले अशा पद्धतीचे असतात, हे माहीत पाहिजे. मी या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांचे एकूण गट किती आहेत, तर 3. त्यापैकी सहलीला किती गेलेत, 2. न गेलेले किती आहेत, 1. आणि न गेलेले त्यांनी विद्यार्थी दिलेत 72. मी या ठिकाणी बघा की विद्यार्थ्यांचे गट एकूण किती विद्यार्थी, ही या ठिकाणी विद्यार्थ्यांचे एकूण गट किती, 3. सहलीला गेलेले किती आहेत, 2/3 म्हणजे वरचे जे अंशात असतो अंक ते गेलेले असतात. मग न गेलेले किती उरले, 3तून 2 जर गेलेले असतील तर न गेलेले किती, न गेलेले 1 राहतील ना, 3तून 2 गेले तर मग 1. मग न गेलेले किती दिले त्यांनी, 72 विद्यार्थी आहेत या ठिकाणी, 72 न गेलेले आहेत. मग 1 भाग 72 न गेलेले आहेत. तर त्यांनी विचारले की एकूण विद्यार्थी संख्या किती. तर एकूण विद्यार्थी संख्या किती आहे, 3. 1 भाग जर 72 असतील तर या 1 भागाला आपण जर 3ने गुणले तर आपल्याला एकूण 3 भाग विद्यार्थी मिळतील. मग 3 गुणुले 2, 3 दुने 6, 3 7 21 बघा म्हणजे 216 एकूण विद्यार्थी असणार आहेत. मग आपण जर पर्याय चेक केले तर बघा 72, 216, 144 आणि 36 बघा 216 पर्याय क्रमांक 2 हे आपलं करेक्ट ॲन्सर आहे बघा. त्यानंतर पुढचा बघा प्रश्न काय आहे की एका
50 रुपयाच्या नोटांच्या बंडलमध्ये बघा 32,501 ते 32,535 या क्रमांकांच्या सलग नोटा आहेत. तर त्या 50 रुपयांच्या बंडलचे मूल्य किती? बरोबर आहे. आता तुम्हाला नेमक्या नोटा किती आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. बघा 32,501 इथं पण 32,535 म्हणजे 501 पासून 535पर्यंत नोटा आहेत. कितीपासून? नंबर लक्षात घ्यायचे बघा. 32,501 पासून 35पर्यंत म्हणजे 1 नंबरची पण नोट आहे आणि 35 नंबरची पण आहे. म्हणजे 1 ते 35पर्यंतच्या नोटा आहेत. म्हणजे नोटा किती झाल्या? 50च्या 35 झाल्या. मग तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही जर रफ वर्क केलं जवळ 35 गुणुले 50 त्यांनी मूल्य विचारले. बरोबर आहे. मूल्य विचारले. कशाचं मूल्य विचारले? की 50 रुपयाच्या बंडलचे मूल्य किती विचारले. मग आपण 50ची नोट आहे एक आणि अशा नोटा किती आहेत? तर 35 नोटा मिळाल्या आहेत आपल्याला. जर 50नं 35ला जर गुणलं तर बघा शून्य जर संख्येच्या शेवटी असेल तर शून्य आपण आहे असं लिहितो एकदा. आणि 5नं 5ला गुणले तर काय होतील? 5 5 25. 5 इथं अच्छाले 2. त्यानंतर 5 3 किती? 15. 15 आणि 2 किती? तर 17. या ठिकाणी 5 बघा. हां तर मग काय होईल? 1750 किंवा 1750 मूल्य होईल ते बंडलचे 50च्या नोटाच्या. मग 1750 असणारा पर्याय आहे का? बघा पर्याय क्रमांक 1 आहे 1750 रुपये. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.